कोल्हापूर दौऱ्यावर जात असताना गरजवंत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील गरजवंत मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मिरज तालुक्यातील भोसे येथील अशोक शिंदे यांच्या शंभूराजे हॉटेलमध्ये हा संवाद कार्यक्रम पार पडला। यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील घडामोडी, कुणबी गॅझेटचा प्रश्न, समाजातील युवकांचे शैक्षणिक व रोजगारविषयक प्रश्न तसेच आगामी आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांच्या भावना जाणून घेत त्यांच्या अडचणी व मागण्या ऐकून घेतल्या। मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची माहिती देताना त्यांनी समाजाने एकजुटीने राहण्याचे आवाहन केले। तसेच कुणबी नोंदी आणि कुणबी गॅझेट संदर्भातील प्रक्रियेला गती मिळावी यासाठी समाजाने संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। या संवाद बैठकीत सांगली जिल्ह्यातील गरजवंत मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। बैठकीत विविध विषयावर सकारात्मक चर्चा होऊन समाजाच्या प्रश्नाबाबत पुढील वाटचालीसाठी दिशा निश्चित करण्यात आली। मिळेल सावधा त्याच्यात 15 लाख नोंदी सातारा संस्थांनी, 42 लाख मराठी पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणाचं सातारा संस्थांचे काय, काही कोल्हापूर संस्थांचे मिळून मराठा शिल्लक राहणार नाही हे सगळे आरक्षणात येते। पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आळस झटकावा लागेल आहे थोडासा। आपल्याकडे सगळे पाणी आहे। तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा। आज जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 70 वर्षे फक्त पुढे जा, 70 वर्षे पुढे जा। तुमच्या एकट्याचे नातू, तुमचा मुलगा, पंतू हे धरून 50 माणसं झालेली असते, 7 पिढ्या। तुम्हीच गुन्हा 10 एकरचे 50 जणाला कसं वाटून द्यायचं? म्हणून आणखीन पण वेळ नाही गेली, आत्ताच सगळे सावध व्हा। आरक्षण ही खूप मोठा विषय, ते पदरात टाका आपल्या लेकराच्या, जेणेकरून त्यांच्या पिढ्या त्यांना पुढे सुधारित येते। सगळं शेतीवरच भागणार नाही आहे, मालाला भावच मिळत नाही, खूप वाईट परिस्थिती। त्याचा अगोदर सावध व्हा। जर कदाचित मला वाटत नाही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती येईल, 1 महिन्याच्या आत 100% सातारा संस्थांची जी काढतील, नाही काढलेली वेळ आली ना पश्चिम महाराष्ट्राला मान घरा ठेवणार एवढं मोठं आंदोलन उभा करायचं एकदम। आणि असं पाहिलं तर देवाने तुम्हाला काही कमी केलेलं नाही, तुमचे कष्ट त्याच्या जीवावरती खूप तुम्हाला देवाने पण दिलं। समाजासाठी 4-2 दिवस जर ताकदीनं लढायची वेळ आली, कामं धंदे सगळं बंद 2-4 दिवस पूर्ण महाराष्ट्र पॅक करतो मी, तुम्ही काळजी करू नका। फक्त पश्चिम महाराष्ट्र ताकदीनं उठा एकदा, एकमेकाला सांगत राहा, आरक्षण घ्यायचं, एकमेकाला फोनचा वापर करा। व्हॉट्सअप, फेसबुक बघण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरला फोन करून सांगायचं, वेळ आली तर सगळ्या मराठींनी घरात बाहेर पडायचं। मोबाईल नुसता खिशात ठेवायला आणि बघण्यासाठी नाही। यूट्यूब आणि तुमच्या एकाच्या मोबाईलमध्ये 2-3 हजार नंबर आहेत आणि ते नंबर तुम्ही जे सेव्ह केले ते बिना ओळखीचा एकही नंबर नाही आहे। असा माणूस नाही की तो म्हणतोय माझ्या मोबाईलमध्ये जो नंबर क्लिक केला आहे पण कुणाचा आहे मला माहीत नाही, असा माणूसच नाही। कारण बिना ओळखीचा नंबर आपण सेव्ह करतच नाही आहे। कुणीतरी पाहुणारावळा असेल, कुणी मित्र असेल, सगळ्यांना तीच चळवळ सुरू करायची जी मी पाठीमागच्या 2 वर्षात केली। रात्रंदिवस मोबाईलवरती आपल्या समाजाच्या हिताच्या पोस्ट टाकायचं, म्हणजे त्यांनी जागृती होती आणि समाज कुठं उठतो सगळा। आणि पश्चिम महाराष्ट्राला उठावंच लागणार आहे, पुन्हा आपल्या मदतीला कोणी नाही, एकमेकाच्या अंगावर घालतात नाही। पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या अंगावर, मराठवाडा विदर्भाच्या अंगावरती, खानदेश उत्तर महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावरती, कोकण पश्चिम महाराष्ट्रावरती सोडायचा, मुंबई सगळ्यावरती, हे यांचे उद्योग आहे। आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरा बाळाचं हित ठेवा, एवढंच मी तुम्हाला शब्द सांगतो आणि एक दुसरा सांगतो। धन्यवाद। मला खूप लांब द्यायचा आहे। आज संघर्ष योद्धा मान्य मनोजदादा जरांगे पाटील कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असताना सांगलीमध्ये थोडा वेळ दिलेला आहे। त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा सदन असल्यामुळे थोडा शांत आहे, परंतु सांगली जिल्ह्यातील मराठा हा शांत जरी वरून दिसत असला तरी तो शांत नाही, कंप्लीट जागा आहे। आणि जे मनोजदादा जरांगे पाटील कोल्हापूर गॅझेट व सातारा गॅझेटने प्रयत्न करायला लागलेले आहेत, तर त्या गॅझेटला
न्याय देण्यासाठी आणि आमचा मराठा समाज कुणबी दाखले काढण्यासाठी जे जे आदेश देतील त्या आदेशाला आम्ही तंतोतंत पालन करू आणि जनजागरण करू. धन्यवाद.